नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10वी गणित भाग 2 मधला तिसरा चॅप्टर आहे वर्तुळ। तर त्याच्यातला सराव संच 3.2 आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। ओके, तर बघा, तर प्रश्न त्याने काय दिलेला आहे ते अगोदर आपण आता बघूयात। तर पहिला प्रश्न आहे बघा, दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे किती आहे हे आपल्याला काढायचं आहे ना। आता बघा, आता आपल्याला बघा इथं लहान वर्तुळाची त्रिज्या किती आहे हे आपल्याला माहित नाही, त्याच्यासाठी आपण एक चल मानूया। आता इथं उत्तरामध्ये आपण लिहिलेलंच आहे बघा, समजा लहान वर्तुळाची त्रिज्या ही r1 व मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही r2 आहे, असं आपण मानलंय ना। लहान वर्तुळ आणि मोठा वर्तुळ याची त्रिज्या r1 आणि r2 आहे, बरोबर। मग आता लहान वर्तुळाची त्रिज्या r1 बरोबर काय तर ती 3.5 सेंटीमीटर, जसं की त्यांनी आपल्याला उदाहरणामध्येच दिलेलं आहे की लहान वर्तुळाची त्रिज्या ही 3. लहानच का, कारण का ही 3.5 सेंटीमीटर आणि हे 4.8 आहे, त्याच्यामुळे हे लहान वर्तुळ आणि हे मोठं वर्तुळ आहे। ठीक आहे, आता r2 बरोबर किती आहे बघा, तर 4.8 सेंटीमीटर। ओके, आता आपल्याला पुढे एक रूल माहित आहे बघा, नियम काय माहित आहे, तर परस्परांना आतून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते, बरोबर। मग त्याच्यानुसार आपण केंद्रातील अंतर काढू शकतो, म्हणून केंद्रातील अंतर बरोबर मग कसं काढायचं, तर r2 वजा r1 काढायचं। r2 वजा r1च का, कारण की या ठिकाणी r2 हे r1 पेक्षा मोठा आहे, कारण का त्याची किंमत जास्त आहे, म्हणून आपण r2 वजा r1 केलं इथं, बरोबर। मग आता r2 ची किंमत आहे 4.8 आणि वजा r1 ची किंमत आहे 3.5 आहे। ठीक आहे, आता बघा पॉईंटचा गुणाकार पॉईंटची वजाबाकी करायला बऱ्याच जणांनी येते, आपण सोप्यात सोपी या ठिकाणी पटकन करून दाखवते। 8तून 5 गेले किती राहिले बघा, इथं 3 राहिले, पॉईंट जसा आहे तसंच लिहायचा आणि 4तून 1 गेला, 4तून 3 गेले, 1 राहिले। ठीक आहे, म्हणजेच बघा 1.3 सेंटीमीटर इथे त्याचं उत्तर आलेलं आहे। ओके, आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे आणि आपल्याला याच्यातूनच केंद्रातील अंतर जे आहे ते आपल्याला मिळतं। मग त्याच्यामुळे त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे, तर ते 1.3 सेंटीमीटर आहे। ओके, आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, ते सुद्धा आपण आता बघूयात। बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे किती असेल। आता इथं सुद्धा आपल्याला सेम वरच्या प्रमाणेच इथं काढायचं आहे, परंतु आता इथं काय दिलंय बघा, वरच्या प्रश्नामध्ये अंतरस्पर्शी होता आणि या ठिकाणी बाह्यस्पर्शी आहे। ओके, मग त्याच्यामुळे त्याच्या केंद्रातील जे अंतर आहे ते थोडंसं वेगळं असणार आहे, ते काय आहे ते आता आपण त्या उत्तरामध्ये बघूयात। मग त्यासाठी आपण आता उत्तरामध्ये लिहूया, समजा त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे r1 व r2 आहे, जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये लिहिलं तसंच इथं सुद्धा आपल्याला लिहायचं आहे। मग r1 आहे बघा, तर ते 5.5 सेंटीमीटर आहे व r2 आहे 4.2 सेंटीमीटर। आता इथं बघा बाह्यस्पर्शी असल्यामुळे तुम्ही r1 आणि r2 कोणालाही तुम्ही म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। जर अंतरस्पर्शी जर असेल, फक्त लहान जे किंमत असेल त्याला लहान वर्तुळ म्हणायचं आणि जर मोठी त्रिज्या असेल त्याला मोठं वर्तुळ असं म्हणायचं। ओके, आता इथं बाह्यस्पर्शी असल्यामुळे तुम्ही कोणालाही r1 r2 म्हणू शकता। ओके, आता परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते। आता इथं बघा काय आहे, आपल्याला दोन्ही त्रिज्यांची बेरीज करायची आहे, है ना। ओके, एवढं फक्त इथं नियम लक्षात ठेवायचा आहे, बाहेरून स्पर्श करणार आहे तर बेरीज करायची आहे, आणि जर आतून स्पर्श करत असेल तर त्यांच्या केंद्रातील अंतर कसं काढतो आपण, ते त्रिज्यांच्या फरक एवढे काढतो, म्हणजेच त्यांची वजाबाकी करायची। आणि इथं बाहेरून स्पर्श करणार आहे म्हणून या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्यांची बेरीज करायची आहे, एवढं फक्त फरक स्पष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। म्हणून केंद्रातील अंतर बरोबर मग काय करायचं आहे, त्रिज्यांची बेरीज करायची आहे, म्हणजेच r1 अधिक r2 करायचं आहे। मग आता r1 आहे 5.5 आणि r2 आहे 4.2, आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे। जसं आपण वजाबाकी केली आहे अगदी तसंच आपल्याला बेरीज सुद्धा करायची आहे। पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी करणे खूप सोपं असतं, फक्त लक्ष ठेवायचं। 5 आणि 2 किती झाले, तर ते 7 झाले, पॉईंट आहे तसंच लिहायचं आहे। 5 आणि 4 किती झाले, तर ते 9 झाले। ओके, आपल्याला यांची बेरीज किती आलेली आहे, 9.7 सेंटीमीटर आलेली आहे, आणि म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर हे किती आहे, तर ते 9.7 सेंटीमीटर आहे। ओके, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। आता चौथा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न बघा,
त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी व अंतरस्पर्शी वर्तुळे काढा. ओके, आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही वर्तुळांना सेमच ह्या त्रिज्या घ्यायच्या आहेत. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये बघू शकते तुम्ही, तर बघा आपल्याला त्रिज्या ही 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर दिलेली आहे ना. मग आपण काय करायचं आहे, सुरुवातीला 4 आणि 2.8 सेंटीमीटरची आपण बेरीज करूया. ओके, त्यांची बेरीज किती ते बघा, 4 आणि हे 2 6 आणि म्हणजे 6.8 सेंटीमीटर ही त्यांची बेरीज झाली. ठीक आहे, 6.8 सेंटीमीटर त्यांची बेरीज झाली. मग आपण काय करायचं आहे, पट्टीच्या सहाय्याने बरोबर काय करायचं आहे बघा, तर अशी पट्टी घ्यायची आहे आणि या ठिकाणी बघा बरोबर थोडंसं आपल्याला जास्त माप लागेल, अंतर जरा जास्त लागेल. मग त्या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे बघा, तर 6.8 हे माप घ्यायचं आहे. बरोबर, या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने 6.8 हे माप घ्यायचं. आता या ठिकाणी बघा, तर आता 6.8 सेंटीमीटरची आपली ती रेषा आहे ना. मग मी इथं बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथं 6.8 सेंटीमीटरची या ठिकाणी मी रेष काढलेली आहे. ओके, आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथं पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2.8 कुठं आहे तेवढं माप आपल्याला घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा इथं काय आहे, तर 2.8 हे एवढं माप आहे, तर ते आपण कर्कटकच्या सहाय्याने तसं मोजायचं आहे. ओके, हे 2 पॉईंट आहे आणि या साईडून काय करायचं आहे, 2.8 असं खून करायचे आहे ना. आणि तिथे बघा आपल्याला इथं खून दिसते आहे 2.8 सेंटीमीटरची. म्हणजेच राहिलेलं जे माप आहे ते ऑलरेडी किती असणार आहे, राहिलेलं जे माप आहे ते नक्कीच किती असणार आहे, तर ते 4 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 2.8 असणार आहे आणि इथं जे आहे ते हे आपलं आहे बघा 4 सेंटीमीटर. आपण इथं पट्टीवरती सुद्धा चेक करू शकतो. बघा या ठिकाणी हे आपलं अंतर आलेलं आहे बघा, 4 सेंटीमीटर आलेलं आहे. ठीक आहे, ओके. मग आपण आता काय करायचं आहे, जे आपलं जे छोटंसं जे वर्तुळ आहे किती 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असेल, तर ते पहिल्यांदा आपण त्याचं काय करूया, तर वर्तुळ काढून घेऊया. त्रिज्या आहे 2.8 सेंटीमीटर. अशा साह्याने आपण काय करता, पट्टीच्या साह्याने कर्कटकाच्या साह्याने आपण काय केलेलं आहे बघा, एक वर्तुळ काढलेलं आहे. ठीक आहे, ही एकदम सोपी पद्धत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे दिसते का नाही, जिथं आपल्याला त्रिज्या घेतली तिथपर्यंत आणि इथपर्यंत आपण तर माप घेतलेलं आहे, तेवढीच काय करायचं आहे आपल्याला, आता काय करायचं आहे बघा, आपल्याला माप घ्यायचं आहे. परंतु आता इथं काय करायचं आहे बघा, इथं आपल्याला ठेवावं लागणार आहे, कारण ते इथून आपल्याला बाह्यस्पर्शी आहे ना. मग त्याच्यामुळे या ठिकाणी शेवटच्या टोकाला जे आपलं 4 सेंटीमीटर अंतर आहे तिथून घ्यायचं आहे आणि इथून असं आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ काढायला सुरुवात करायची आहे. बघा आपल्याला त्रिज्या या ठिकाणी बघायची आहे. ठीक आहे, त्रिज्या दोन्ही वर्तुळांची बघा 2.8 आहे आणि ते दुसऱ्याची किती आहे, तर 4 सेंटीमीटर आलेले आहे. ओके, दिसते आपल्याला बाह्यस्पर्शी 2 वर्तुळे आपल्याला आलेले आहेत. तर याची त्रिज्या किती आहे बघा, तर 2.8 आहे सेंटीमीटर आणि याची आहे 4 सेंटीमीटर त्रिज्या आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांची अगोदर बेरीज करायची आहे आणि त्या दोघांही बेरीज करून त्रिज्यांची बेरीज करून आपल्याला एक रेषा काढायची आहे. मग त्याच्यातून मापांचं प्रत्येकाचं आपल्याला वर्तुळ काढायचं जर हे बाह्यस्पर्श असेल तर. ओके, ही खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे. ठीक आहे, दोघांची बेरीज करायची आणि एक तेवढी रेष काढायची आणि एकाचं जरी माप घेतलं तुम्ही पट्टीवरती, बरं राहिलेलं माप आहे ते दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्याचं असणार आहे. ठीक आहे, आणि त्याचे काय फक्त आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळे काढायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता दुसरा प्रश्न आहे बघा, अंतरस्पर्शी वर्तुळ आहेत, माप त्यांची त्रिज्या 30 दिलेली आहे, तर कशी काढायचं आहे ते आता आपण बघूयात. आता अंतरस्पर्शी वर्तुळे कसे काढायचे ते आता आपण बघूया. तर बघा पट्टी आपल्याला घ्यायची आहे, जास्त म्हणजे मोठी त्रिज्या कोणती आहे, तर ती 4 सेंटीमीटर आहे ना. मग त्याच्यामुळे काय करायचं आहे, पट्टी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला एक रेष काढायची आहे. ठीक आहे, इथं आपल्याला दिसते बघा, हे आहे 4 सेंटीमीटर. हे झालं 4 सेंटीमीटरचं. त्याच्यानंतर आपल्याला पट्टीवरतीच बघा, त्याच्यानंतर पट्टीवरतीच आपल्याला 2.8 सेंटीमीटर हे माप घ्यायचं आहे. बरं, इथं बघा दिसते बघा, हे आहे 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ते या साईडला बरोबर शेवटच्या टोकाला घ्यायचं आणि इथं काय करायचं आहे, पॉईंट करायचा आहे.
बरोबर. म्हणजे हे अंतर 2.8 सेंटीमीटर झालं नाही, हे पूर्ण माप किती झालं तर ते 4 सेंटीमीटर झालं. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, 2.8 सेंटीमीटरची ही त्रिज्या घ्यायची आहे. बरोबर या साईडला जिथं आपण खून केलेली आहे है ना, जिथं आपण पॉईंट केलेलं आहे तिथून बरोबर काय करायचं आहे, एक आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. हे दिसत असेल बघा, त्या त्रिज्या एवढं आपल्याला हे वर्तुळ आलेलं आहे. ठीक आहे, हे झालं पहिलं वर्तुळ. आता आपण काय करायचं आहे, आता इथं आपल्याला दिसतं इथे 4 सेंटीमीटर आहे ना, मग इथं 4 सेंटीमीटर घ्यायचं, ही त्याची त्रिज्या झाली आहे ना. 4 सेंटीमीटर झाली त्रिज्या. आणि इथं बरोबर या ठिकाणी सेंटरला इथं पॉईंट ठेवायचा आहे, म्हणजेच कर्कटक ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला दिसते बघा, इथं थोडंसं माझं कर्कटक खाल्लं आहे बघा. हां, इथं आहे ते बरोबर आहे. आता इथून बरोबर अशा ठिकाणी ओके दिसते तुम्हाला, बरोबर दोघांची त्रिज्या कशा आहेत बघा, सारख्याच आलेल्या आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसत असेल बघा. तर छोट्या वर्तुळाची त्रिज्या आपण 2.8 सेंटीमीटर घेतली आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या इथं बघा 4 सेंटीमीटर आपण घेतलेली आहे. ठीक आहे, ही झाली मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे, आणि ही झाली छोट्या वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं लिहिलेलं आहे. तर ही काय झाली, तर ही अंतरस्पर्शी वर्तुळ झाली आणि आपण पाठीमागे काढल्या ती बाह्यस्पर्शी वर्तुळ. याच्यामध्ये सुद्धा काय काढायचं आहे, आता 4 सेंटीमीटर मोठ्यात मोठी त्रिज्या आहे. मग त्याच्यामुळे 4 सेंटीमीटरची आपण एक लाईन मारून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2.8 सेंटीमीटरचं सुद्धा एक पॉईंट काढून घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा छोटं सर्कल काढलं आणि मग त्याच्यानंतर बाहेरचं एक सर्कल काढलं, ते मोठं सर्कल काढलं. ओके, ह्याच्यातला फक्त एवढाच फरक स्पष्ट तुम्ही करायचं. याला तुम्ही माप पण नाव सुद्धा देऊ शकता. आता हा बिंदू झाला ए झाला, त्याच्यानंतर हा बिंदू झाला कोणता, तर तो ओ झाला. ठीक आहे, इथं सुद्धा आपले नावं लिहायची नाही, तर तुम्ही कोणतीही नाव देऊ शकता. इथं बी ए द्या, त्यानंतर इथं बी द्या किंवा इथं सी, असं कोणतीही नावं दिले तरी चालेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही दोन्ही वर्तुळे आपल्याला काढायची आहेत. ठीक आहे, याच्या बाबतीत जर काय डाऊट असेल, काय समजलं नसेल, कसं काढायचं नसेल, हे सुद्धा समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा. याच्यावरती सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. पण सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे वर्तुळे अंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे तुम्हाला नक्कीच काढायला जमतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता चौथा प्रश्न बघा काय आहे ते. चौथा प्रश्न आहे, आकृतीमध्ये केंद्रे पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात. बरोबर, बिंदू आर मधून जाणारे रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते, तर रेख ए पी समांतर रेख बी क्यू हे सिद्ध करा. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी हे सिद्ध करा. जर कोण पी ए आरचे माप 35 अंश असेल तर कोण आर क्यू बीचे माप काय आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आता अशा पद्धतीने बघा त्यांनी आपल्याला आकृती दिलेली आहे. आता इथे आपल्याला बघा 2 वर्तुळ दिसतात आणि हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत हे आपल्याला दिसते. ठीक आहे, त्यानंतर आता इथं बघा या ठिकाणी रेष आहे आणि ए आणि बी बिंदू जोडणारी आपण एक रेष काढलेली आहे. ओके, त्या ठिकाणी पी आणि क्यू आणि तर त्यांचा जो स्पर्श बिंदू आहे तो आपल्याला आर आहे तो दिसतोय. आता त्याच्यातला पहिला प्रश्न आपण आता बघूया. तर बघा त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण क्यू बी आर मध्ये, आता इथं आपल्याला दिसतंय बघा त्रिकोण पी क्यू आणि आर हा आपल्याला दिसतोय बघा त्रिकोण पी क्यू आर. इथं पी क्यू आर नाही, या ठिकाणी कोणता आहे बघा पी ए आर आहे. इथं लिहिले बघा मी पी ए आर. ओके, म्हणजे बघा इथे दिसते पी ए आर इथं आहे. ओके, पी ए आर हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे क्यू बी आर. तर क्यू बी आर म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. ओके, इथं फक्त हे तर मी मिस्टेक झाली ती या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा त्रिकोण पी ए आर आहे. ओके, तर या दोन त्रिकोणामध्ये बघा रेख पी ए एकरूप रेख पी आर आहे. इथं बघू शकता आपण, इथं बघा रेख पी ए ना एकरूप रेख आहे पी आर. इथं आपल्याला दिसते बघा एकरूप रेख पी आर आहे. हे पी ए पी आणि हे पी आर आणि व रेख क्यू बी इथे दिसते बघा आपल्याला रेख क्यू बी एकरूप रेख क्यू आर. ओके, हे कशावरून आपण लिहिलं, कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून ते काय आहे ते परस्परांना एकरूप आहेत. ओके, आणि म्हणून कोण पी ए आर एकरूप कोण पी आर ए झालेला आहे. कारण काय तिथं बघू शकतो आपण पी ए आर म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे पी आर ए. इथं बघा पी आर ए म्हणजे इथं बघा पी आर ए म्हणजे हा कोण, तर ते काय आहेत बघा तर ते एकरूप कोण आहेत. ओके, आणि दुसरं बघू शकता आपण
कोण QBR, इथं बघा कोण QBR म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण आहे कोण QRB म्हणजे हा कोण. हे दोन कोण आणि हे दोन कोण ते एकरूप आहेत आणि हे आपले इक्वेशन 1 असणार आहे. हे दोन कोण एकरूप आहेत कारण का ते समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेयानुसार हे दोन कोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत. ओके, याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर बघा कोण PRA एकरूप कोण QRB, कारण का काय आहेत हे विरुद्ध कोण आहेत. हे आपण आता आकृतीमध्ये सुद्धा बघूयात कुठे आहेत बघा. कोण PRA कुठे आहे बघा. कोण PRA म्हणजे हा कोण झाला. आता त्रिकोण कोण PRA कुठं आहे हे आपण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. बघा या ठिकाणी आहे PRA म्हणजे हा कोण झाला आहे ना, हा एक कोण झाला आणि दुसरं कोण आहे बघा QRB म्हणजे हा कोण म्हणजे दिसते बघा आपल्याला हा आणि हा हे कसे आहेत परस्परांना विरुद्ध आहेत. त्याच्यामुळे आपण इथं लिहिलेलं आहे कोण PAR एकरूप कोण या ठिकाणी कोण PRA एकरूप कोण QRB, कारण का तर ते विरुद्ध कोण आहेत. याला इक्वेशन नंबर 2 असं आपण म्हणलेलं आहे. आणि म्हणून कोण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून कोण PAR एकरूप कोण QBR होणार आहे, कारण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून. कारण का तर आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 वरून बघा ते समद्विज त्रिकोणाचे प्रमेय सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रमेयावरून आपण ते एकरूप कोण लिहिलेलं आहे आणि तसेच आपल्याला विरुद्ध कोण सुद्धा मिळालेले आहेत आणि म्हणून त्यानुसार आपण PAR एकरूप कोण QBR दाखवलेला आहे. ओके, म्हणजेच कोण PAB एकरूप कोण QBA आपण ते एकरूप कोण होऊ शकतात. तेच कोण आहेत परंतु त्यांचा जो अंत्यबिंदू आहे ते भिन्न आहे हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसतं. आणि म्हणून रेख AP समांतर रेख BQ आहे, कारण का तर व्युत्क्रम कोण कसोटीनुसार AP समांतर BQ आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, त्याच्यातलाच आता दुसरा प्रश्न आपण बघूया. त्रिकोण APR व त्रिकोण BQR मध्ये, आता हे बघत असेल तुम्ही फक्त आकृती बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. आता त्रिकोण APR व त्रिकोण BQR मध्ये आता या ठिकाणी बघा आपल्याला कोण PRA एकरूप कोण QRB आहे, कारण का तर ते विरुद्ध कोण आहे. ठीक आहे, हे बघत असेल तुम्ही पटकन फक्त आकृतीमध्ये बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल. ओके, आता विरुद्ध कोण मिळाले त्याच्यानंतर म्हणून कोण PAR एकरूप कोण QBR आहे, कारण का तर इक्वेशन 3 मध्ये आपण काय लिहिलं आहे बघा, कारण का ते कोण PAR एकरूप कोण QBR आलेला आहे म्हणून. ठीक आहे. आणि म्हणून त्रिकोण APR समरूप त्रिकोण BQR आहे, कारण का ते समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, कारण एक तर विरुद्ध कोण आहेत. ओके, व्युत्क्रम कोण कसोटी झाली विरुद्ध कोण झाले मग त्याच्यामुळे समरूपतेची कोको कसोटीनुसार, कोको म्हणजेच कोण समरूपतेचे कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आलेले आहेत तर ते समरूप आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यातलाच तिसरा प्रश्न बघूया बघा. तिसरा प्रश्न आहे त्रिकोण PAR मध्ये जर कोण PAR बरोबर 35 अंश आहे ना, तर कोण PRA बरोबर 35 अंश व कोण APR बरोबर 110 अंश आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कोण APR एकरूप कोण BQR होईल आणि कशावरून, कारण काय तर कारण APR समरूप त्रिकोण BQR आहे आपण वरती सध्या केलेलं आहे म्हणून. आणि म्हणून कोण BQR बरोबर किती येईल तर ते 110 अंश होणार आहे. आणि कोण RQBचे माप किती आहे तर ते 110 अंश आहे आणि म्हणून BQBचे माप सुद्धा किती होणार आहे तर ते 110 अंश होणार आहे. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके, याच्यातच आता शेवटचा काय प्रश्न आहे बघा ते सुद्धा आपण आता या ठिकाणी बघूया. तर बघा या ठिकाणी आकृतीमध्ये केंद्र A व B असणारे वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये स्पर्श करतात. रेषा L ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर असतील तर रेख CD ची लांबी किती असेल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, CD ची या ठिकाणी लांबी म्हणजे दिसते बघा ही C आणि D, तर याची लांबी आपल्याला काय आहे ते काढायची आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला याच्यामध्ये एक रचना करायची आहे. रचना म्हणजे काय आहे बघा, तर या ठिकाणी C आणि D पासून आपल्याला लंब काढायचं आहे जसं आपण मगाशी आकृतीत काढलेलं आहे तसंच. आणि आपल्याला काय करायचं आहे A आणि B जसं आपण काढलेलं आहे तसंच A आणि M काढायचं आहे आणि M हा काय आहे तर तो लंब आहे. तसेच इथं बघा दिसते आपल्याला
हे तर ए आणि ई अंतर हे 4 सेंटीमीटर आहे आणि ई बी हे अंतर 6 सेंटीमीटर. ठीक आहे. एम हा कसा आहे बघा, इथून आपण लंब काढलेला आहे. हा इथं लंबचं चिन्ह आपल्याला दिसत आहे. तसं सी आणि ए हे अंतर हे 4 सेंटीमीटर आहे. ओके. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, सी डीचं माप आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामुळे एवढीची डॉट डॉट मी काढलेलं आहे लाईन, त्याची आपल्याला रचना करायची आहे. ठीक आहे. ओके. आता इथं बघा आपल्याला उत्तरमध्ये काय लिहायचं आहे बघा. तर रेख ए सी, रेख ए बी व रेख बी डी काढा. जसं की आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रेख ए सी म्हणजे ही. ठीक आहे. त्याच्यानंतर रेख ए बी म्हणजे ही रेख ए बी व रेख बी डी आपल्याला दिसते बघा. रेख बी डी काढा. रेख ए एम लंब रेख बी डी दिसते बघा. रेख ए एम लंब रेख बी डी. बी डीला ए एम कसा आहे, तर तो लंब आहे, आपल्याला आकृतीवरून दिसते. आणि बी एम डी म्हणजे बी एम डी हे कसं आहे, तर ते एकाच रेषेमध्ये असल्यामुळे बी डॅश एम डॅश आणि डी दाखवलेला आहे. व ए व बी केंद्र असलेल्या वर्तुळाचे अनुक्रमे बिंदू सी व बिंदू डी हे स्पर्शबिंदू आहेत. ओके. ए केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए सी ही त्रिज्या व बी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख बी डी ही त्रिज्या आहे. तर आपल्याला दिसते बघा. ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही. ठीक आहे. हे वर्तुळ आहे आणि बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही बी डी ही काय आहे, त्याची त्रिज्या आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ए सी ही काय आहे, छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोण ए सी डी हा किती झाला, 90 अंशाचा झाला. आणि कोण बी डी सी हा किती झाला, तो सुद्धा 90 अंशाचा झाला. हे कशावरून आपण लिहिलं, तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार हे दोन्हीही कोण 90 अंशाचे आहेत. ओके. आणि म्हणून कोण ए एम डी हे किती झाले, तर ते 90 अंशाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चौकोन ए सी डी एम मध्ये आता या ठिकाणी बघा चारही कोणांची बेरीज आपल्याला करायची आहे. कोणत्या चौकोनामध्ये, ए सी डी एम. आता या ठिकाणी हे कोण आपण वरच्या आकृतीमध्ये बघूया. पहिला कोण आहे बघा, ए सी डी. इथे दिसते बघा आपल्याला ए सी डी म्हणजे हा कोण झाला. इथं बघा दिसत असेल ए सी डी म्हणजे हा कोण. त्याच्यानंतर अधिक एम डी सी पर म्हणजेच हा कोण झाला. त्याच्यानंतर झाला ए एम डी म्हणजे हा कोण झाला. आणि त्याच्यानंतर चौथा कोण झाला बघा, सी ए एम म्हणजे हा कोण. म्हणजे हे चारही कोण झाले. या चारही कोणांची मापांची बेरीज ही किती असते बघा, तर ती 360 अंश असते ना. 360 अंश झाले कारण चौकोनातील हे चारही कोण झाले. ठीक आहे. त्याची बेरीज झाली 360 अंश. आता त्याच्यातलं ए सी डी आहे 90 अंश, एम डी सी आहे 90 अंश आणि ए एम डी सुद्धा आहे 90 अंश. म्हणजे आपल्याला सी ए एम कोण सी एम काढायचं आहे. ते तसंच लिहिलं आणि बरोबर 360 अंश आपण तसंच लिहिलं. तिन्हींची बेरीज किती येते, 270 अंश येते. आधी कोण सी ए एम तसंच राहणार आहे बरोबर 360 अंश. मग कोण सी एम आपल्याला काढायचं आहे म्हणजे 360 मधून 270 हे वजा करायचे आहेत. म्हणजेच कोण सी एम किती आलं बघा, 360 वजा 270 म्हणजेच किती, 90 अंश. कोण सी एमचा आपल्याला किंमत मिळालेली आहे ती आहे 90 अंश. म्हणून चौकोन ए सी डी एमचा प्रत्येक कोण हा काटकोन आहे. म्हणून चौकोन ए सी डी एम हा एक आयत आहे ना. आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. त्याला आता आपण काय म्हणतो, तर ते आयत असे आपण म्हणतो. आता कोण ए सी बरोबर एम डी आहे व सी डी बरोबर ए एम आहे. कारण का, तर त्या आयताच्या सम्मुख बाजू असतात आणि आयताच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात म्हणजेच बरोबर असतात. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. आणि बी डी बरोबर काय येईल बघा, तर बी डी म्हणजेच बी एम अधिक एम डी येणार. या दोघांची बेरीज म्हणजेच बी डी ही बाजू आपल्याला दिसते. ठीक आहे. आता बी डीची किंमत आहे 6, बी एमची किंमत माहीत नाही आपण तसंच लिहिलं आणि एम डीची किंमत आहे 4. याच्यावरून बी एमची किंमत आपण काढू शकतो. म्हणजे 6 वजा 4 केलं तर आपल्याला 2 हे मिळतात. तसेच ए बी सुद्धा कसं आहे बघा, ए बी म्हणजेच ए ई अधिक ई बी. कारण बघा ए ई बी हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे ए ई अधिक ई बी म्हणजेच काय आहे, तर ते ए बी आपल्याला मिळते. ठीक आहे. आणि तसंच स्पर्शवर्तुळाच्या प्रमेयानुसार सुद्धा आपण ए बी बरोबर ए ई अधिक ई बी असं लिहू शकतो. म्हणून ए बी बरोबर आहे ए ई आहे 4 आणि ई बी आहे 6. त्याच्यामुळे आपण ए बीची किंमत काढू शकतो. 6 आणि 4 किती झाले, तर ते 10 झाले. आणि म्हणून कोण ए एम बी हा किती आहे, तर तो 90 अंश आहे. त्रिकोण ए एम बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून. आता बघा ए एम बी मध्ये कोण ए एम बी आपल्याला 90 अंश सापडला. याच्यामध्येच आपण त्रिकोण ए एम बी मध्ये काटकोन असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये कर्ण आहे बघा, ए बी आहे. आकृतीमध्ये तुम्ही बघून घ्यायचं. ए बी हा कर्ण आहे आणि राहिलेल्या ह्या 2 बाजू आहेत है ना.
मग AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक BMचा वर्ग. मग AB किती आहे तर तो 10 इथं वरतीच आपण काढलेला आहे. AB आहे 10 म्हणजे 10चा वर्ग बरोबर AM आपल्याला माहीत नाही पण तसंच ठेवलं. BM आहे 2 म्हणजे इथं 2चा वर्ग होईल. 10चा वर्ग 100 AM वर्ग अधिक 2चा वर्ग 4. म्हणजेच आपण आता बघा AM वर्गची किंमत काढू शकतो. AM वर्ग म्हणजेच 100 वजा 4 म्हणजेच किती आलं बघा AM वर्ग बरोबर 96. आता दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेऊया. AM वर्गाचं वर्गमूळ AM आणि 96चं वर्गमूळ म्हणजेच वर्गमूळात आपण 96 घेतलं. तर वर्गमूळ 96ची आपण फोड कशी करूया बघा 16 96 करूया. 16चं वर्गमूळ निघतं आपण प्रत्येकाला वर्गमूळ सेपरेट देऊया. वर्गमूळ 16 गुणिले वर्गमूळ 6 मग 16चं वर्गमूळ हे 4 असते आणि 6चं वर्गमूळ आपण तसंच ठेवूया त्याचं वर्गमूळ निघत नाही. म्हणजेच AMची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 4 वर्गमूळात 6. आता AM बरोबर काय आहे तर CD आहे कारण इक्वेशन 1 वरून आपण बघितलेलं आहे AM बरोबर CD आहे कारण का त्या आयताची सम्मुख बाजू आहेत आणि म्हणून CD रेख CDची लांबी किती आलेली आहे बघा तर ती 4 वर्गमूळात 6 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा संकीर्ण प्रश्नसंग्रह सराव संच 3.2 जो आहे तो आपला पूर्णपणे झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 पूर्ण बघणार आहोत. या सराव संचाबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला हाईप बटन दिसत असेल तर हाईप बटन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही जेवढ्यात जास्त हाईप प्रेस कराल तेवढ्यात जास्त व्हिडिओ आपला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाता जाता आपल्या ॲड्रेस क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.